तर आज गेलतो खंडोबाच्या दर्शनाला श्री क्षेत्र नळदुर्ग या ठिकाणी वाटामध्ये दिसली हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाची गाडी। रामराम मित्रांनो, सकाळी सकाळीच मी आणि आमची फॅमिली निघालतो बघा मस्त 3 ठिकाणांच्या पाया पडायला। ते ठिकाण म्हणजे नळदुर्ग, तुळजापूर आणि येरमाळा यांच्या पाया पडायचं होतं। वाटेमध्येच आम्हाला ही रेल्वे क्रॉसिंग दिसली। धाराशिव जिल्ह्यामध्ये ही कोणत्या ठिकाणची रेल्वे क्रॉसिंग आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा। रेल्वे क्रॉस झाल्याच्या नंतर निघालात बघा आपल्या डेस्टिनेशन कडे। तेवढ्यातच आम्हाला आपल्या सर्वांचे लाडके हॉटेल भाग्यश्रीचे मालक यांची गाडी दिसली। त्यांच्या फॅमिलीला घेऊन त्यांच्या हॉटेलकडे जात होते। रस्त्यामध्येच थोडासा ब्रेक वगैरे घेतला कारण पाय वगैरे मित्रांनो खूप ताटून गेलते। पोचलो बघा आपल्या खंडोबाच्या नगरीत नळदुर्ग या ठिकाणी। मला फोडायला नारळ आणि खूप सारा भंडारा पण घेतला। देवाच्या पाया पडायच्या अगोदर आम्हाला तिथल्या एका नदीमध्ये पाय वगैरे धुवून यायचं होतं। ती नदी आहे जिथे की पाया पडायच्या आधी सगळे भक्त पाय वगैरे धुवून घेतात आणि या नदीचे नाव बोरी नदी असे म्हणले जाते। ही नदी नैसर्गिकरित्या नळदुर्ग या किल्ल्याचे संरक्षण पण करते। या नदीविषयी कोणाला काही जास्त माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा। नदीच्या किनाऱ्यावरच म्हसोबाची खूप मोठी पिंड आहे जिथे की सर्व भक्त आवडीने पूजा वगैरे करतात। नळदुर्ग या ठिकाणी हे खंडोबाचे मंदिर प्रामुख्याने खंडोबा आणि बानाईचे विवाह स्थळ मानले जाते। प्राचीन मंदिर राजा नल याने बांधले होते। असे म्हणतात की राजा नल याची राणी दमयंती हिच्या विनंतीवरून खंडोबा नळदुर्ग येथे आले होते। याच ठिकाणी खंडोबा आणि बानाई या दोघांचे लग्न झाले असे मानले जाते। मंदिर नळदुर्गच्या रणमंडळ किल्ल्यावर होते, परंतु मुघल व आदिलशाही राजवटीत मंदिराचे पावित्र्य कमी झाल्यामुळे मंदिरातील नदी बोरी नदीच्या काठावर स्थलांतरित करण्यात आली होती। येथील सर्व मंदिरे आणि देवांच्या मूर्त्या येथील एक अनोखा करार केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही सगळे बघू शकता की हे किती भव्य आणि दिव्य खंडोबाचं मंदिर आहे आणि खास करून हे आमचं कुळदैवत पण आहे। मंदिराचं सगळं बांधकाम तर मोठमोठ्या चिरबंदी दगडांनीच केलेलं आहे। नंतर मस्त बाहेर येऊन मंदिराच्या प्रदक्षिणा घेत मंदिरावर भंडारा वगैरे टाकला। पाया वगैरे पडल्याच्या नंतर आम्ही निघालो बघा अंदोरा गावात असलेल्या एका मंदिराकडे। हे मंदिर पण आपल्या खंडोबाचाच आहे। या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर आपण पाहिलेल्या नदीकाठच्या मंदिरात काही अपवित्र घटना झाल्यामुळे तेथून 4 किलोमीटर अंतरावर खंडोबाचं नवीन मंदिर स्थापन करण्यात आलं होतं। या मंदिरामध्ये एक दगड होता जो की काही इच्छा मागितल्यावर फिरायचा। मंदिराच्या समोरच एक खूप मोठी शाळा पण आहे। नंतर आम्ही निघाला तुळजापूरकडे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका। जय श्रीराम।